कैलास राणा शिवचंद्रमोई फवींद्रमाथा मुक्ती जराळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझवेन शंभो मजकोण तारी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, महाशिवरात्री लवकरच येत आहे. महाशिवरात्री यंदा 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना केली जाते, परंतु या महाशिवरात्रीचं अवचित साधून भगवान शंकरांच्या उपासनेमधील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, कधी करावं, कोणी करावं या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. आता शिवलीलामृत ग्रंथ हा अतिशय दिव्य अनुभव देणारा आहे. 15 अध्यायाचा ग्रंथ. आता एक 15वा अध्याय याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तुम्ही 14 अध्याय वाचले तरी चालेल. आता हे या ग्रंथाचं पारायण कोणी करू शकतं? 7 दिवसाचं पारायण करू शकता, 3 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. ज्यांना सोमवारपासून ते रविवारपर्यंत पारायणाला सुरुवात करावी, तर ज्यांनी 3 दिवसाचं करायचं आहे. आता महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता येते असं नाही आहे. तुम्ही अगदी 3 दिवस आधी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार जसं तुम्हाला जमेल अगदी एक दिवसीय सुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं जातं. पण तुमच्याकडे तेवढा स्टॅमिना असेल बसायचा तर तुम्ही दिवसभरात बसू शकता. तर मग तुम्ही एक दिवसाचं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. पण ज्यांना एक दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी 5 दिवसाचं करा, त्यांनी 3 दिवसाचं करा, त्यांनी 7 दिवसाचं करा. आता सगळ्यात आधी महाशिवरात्रीनंतर 1-2 दिवस जरी वाढले, म्हणजेच कोणाचे 16 तारखेला पारायण संपलं तर मग कोणाचं 17 तारखेला संपलं तरी चालेल, हरकत नाही. कारण कधी मासिक धर्म असतो, संसारिक अडचणी असतात, तर हे सगळं सांभाळून आपण पारायण करत असतो. ज्यांना म्हणजे 15 तारखेपर्यंत मासिक धर्म नाही आहे तर त्यांनी बिंदास म्हणजे रोज 2-2 अध्याय पठण करावं. ज्यांना एवढं 7 दिवस करणं शक्य होत नाही त्यांनी 3 दिवसाचं रोज तुम्ही 5-5 आणि 4 असं तुम्ही पारायण करू शकता. ज्यांना 1 दिवसाचं करायचं आहे त्यांनी करू शकता. ज्यांना 5 दिवसाचं करायचं आहे त्यांनी मग 3-3-3 या पद्धतीने 5 दिवस पारायण करू शकता. आता हे झालं आपण कसं पारायण करू शकतो. आता मांडणी करायची गरज आहे का? तर बघा, तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा, नाही तर मग देवघरात बसून तुम्ही पारायण करू शकता. ताई, आम्ही प्रवास करताना इकडे तिकडे नाही, तर पारायण तुम्हाला देवघरात बसूनच करायचं असतं. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर मग तो ग्रंथ देवासमोर ठेवावा आणि मग तुमचं वाचन करून झालं परत तो तुम्ही जागेवर ठेवू शकता. जर इथे ठेवायला जागा नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. पारायण वाचायची एक पद्धत असते. तुम्ही पहाटे वाचू शकता, अगदी तुम्ही 12 ते 12:30च्या दरम्यान सुद्धा तुम्ही वाचू शकता. तुम्ही प्रदोष काळी म्हणजेच तुम्ही संध्याकाळी सुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. जे 3 दिवसाचं पारायण करणार असेल तर त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही मग सुरुवातीच्या दिवशी तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहेत तर मग तुम्ही सकाळी 2 अध्याय वाचले, संध्याकाळी 2 अध्याय वाचले किंवा मग संध्याकाळी 1 अध्याय वाचला तर या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. बघा, संसारिक माणसांच्या आयुष्यात प्रचंड जबाबदारी असतात, घरातली कामं, मुलांची शाळा, तर हे सगळं करून आपण परमात्मा साधत आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना एका बैठकीत करणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून एका बैठकीत करावं. ज्यांचं नाही शक्य होत तर त्यांनी मग थोडे अध्याय पठण केले तरी चालेल. तर काही होत नाही तर कुठलाही देव तुमचं कधीच वाईट करत नाही किंवा कोणीही आपलं महाराज किंवा मग भगवान शंकर सुद्धा म्हणणार नाहीत, अरे तू एका बैठकीत केलं नाही तर मग तुला मी शिक्षा देतो. तर नाही, देव फक्त भक्तीचा बुकेला आहे. तुमची भावना, तुम्ही किती छान पद्धतीने देवाची सेवा करताना ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून 3 दिवसाचं पारायण केलं तरी चालेल, 1 दिवसाचं जरी शक्य असेल तर मग तेही तुम्ही करू शकता. अगदी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा मग त्याच्या आदल्या दिवशी पण करू शकता किंवा जर सुरुवातीला केलं तर मग 2-2 अध्याय तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला जसं जमेल तर त्या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. आता नियम अटी काय आहेत तर अर्थात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर घरात मांसाहार करू नका. तर 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस काही असून द्या. तर त्याच्याबरोबर अर्थात ब्रह्मचर्याचं पालनही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आहार करू नका म्हणजे कांदा लसूण, इथे काही गुरुचैत्र पारायणसारखे नियम नाही आहेत. पण तुम्हाला एक सांगू का, आपण जेव्हा पारायण करत असतो ना तर तेव्हा सात्विक असणं महत्त्वाचं आहे. कांदा लसूण हे आपण म्हणतो ना की हे तामसी आहे म्हणून कांदा लसूण वर्ज केलेला आहे, म्हणजेच तो पाळावाच की कांदा लसणाचं तुम्ही मग सेवन करू नका. बाकीचं मग तुम्ही भात खाऊ शकता, बाजरीची भाकरी, चपाती वगैरे सगळं काही खाऊ शकता. कुठल्याही प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकता.
असं कुठलंच काही नाही आहे. गुरुचरित्र इतके नियम नाही आहेत. फक्त कांदा लसूण वर्ज करा तर होत असेल तर आणि तेवढं करा. जर तुम्ही 3 दिवसाचं करणार असेल, 1 दिवसाचं करणार असेल किंवा मग 5 दिवसाचं करणार असेल तर तेवढा दिवस तुम्ही कांदा लसूण खाऊ नका. मग बाकीच्यांना खाऊन द्या. जो पारायण ग्रंथ पठण करणार आहे ना त्यांनी आपल्याला ते खायचं नाही आहे. बघा, मांडणी करण्याच्या आधी जर तुमच्या घराच्या जवळपास जर भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन भगवान शंकरांना तुम्ही पाण्याने किंवा मग पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. भगवान शंकरांना प्रार्थना करावी की माझ्याकडून तुम्ही हे पारायण करून घ्या आणि नंतर घरी या. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. तर मग तुम्हाला देवासमोर बसून काळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही, पांढऱ्या रंगाचं असेल तर अतिउत्तम. मग रोज तुम्ही तेवढं वाचेपर्यंत पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा मग साडी ड्रेस घालू शकता. ड्रेस घालताना किंवा मग तुम्ही बांगडी घाला, कपाळी भस्म लावा, भगवान शंकरांना सुद्धा भस्म लावा, डोक्यावर पदर घ्या. साडी घातल्यानंतर किंवा मग दुपट्टा घ्या, डोक्यावर काहीतरी ठेवावं. खाली वस्त्र तुम्ही टाकू शकता. वस्त्रावर बसूनच पारायण तुम्हाला करायचं आहे. पांढरं वस्त्र परिधान करावं. या पद्धतीने पारायण करायचं आहे. या पारायणाचे काही नियम नाही आहेत, पण या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकरांची सेवा जर करायला उत्तम काळ आपल्याला मिळालेला आहे तर मग आपण का नको करायला. 2-2 अध्याय जरी पठण केले तर त्यांनी महाशिवरात्रीनंतर सुद्धा 2-3 दिवस पठण केलं तरी चालेल. आता समजा कोणाला 7 दिवसाचं पारायण करायचं आहे, ताई जर महाशिवरात्रीला सांगता नाही झाली तर मग त्यांची दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी झाली तरी चालेल. वेळेच्या आधी पारायण झालं नाही तर मग देव काही शिक्षा करतो का, असं अजिबात नाही आहे. मग कोणाचा मासिक धर्म असेल तर मग कोणाचं त्या अडचणी असेल तर मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आता शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणामध्ये प्रत्येक अध्यायाची आपापली एक फलश्रुती असते. अर्थात जेव्हाही तुम्ही पारायण पठण करत असाल तर तेव्हा तुम्ही दीप प्रज्वलाने दिवा लावून अनिवार्य आहे. दिवा लावूनच आपल्याला सेवा करायची असते. आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेला आहे तर तोही शिवलीलामृत ग्रंथाचा मेरुमणी मानला गेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जेवढे अध्याय संपूर्ण एक पारायण करायचं आहे. ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही की ताई नाही होणार माझ्याकडे, कारण लहान बाळ आहे, घरातली कामं आहेत, बाकीचंही आपल्याकडे पाठीमागे व्याप असतात ना, तर नाही होणार. मग काय करू शकता तर तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत शिवलीलामृताचा एका ग्रंथाचं पारायण करू शकता. म्हणजे काय की तुम्ही 11वा अध्याय पठण करू शकता. 11वा अध्याय जो पठण करत असतो ना तर त्याला रुद्रपठण केल्याचं त्याला पुण्य मिळत असतं आणि त्याला ब्रह्मानंदाची सुद्धा साथ असते. म्हणून शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेला आहे. आता मला सांगा, फक्त जर प्रत्येक अध्यायातून तुम्हाला काही ना काही मिळणार आहे तर जर संपूर्ण सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत, मग जर तुमची इच्छा असेल की ताई माझ्याकडून नाही होणार तर एवढं सगळं शक्य पठण करणं नाही होत तर मग मी फक्त 11वा अध्याय पठण करू शकते का, तर हो तुम्ही करू शकता. फक्त 11वा अध्याय सुद्धा पठण करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत, ते भक्तांच्या जे एका हाकेला सुद्धा धावून येणारे आहेत, यात काही शंका नाही. आता पारायण झाल्यावर उद्यापन कसं करायचा हा महत्त्वाचा प्रश्न. तर बघा, उद्यापनाच्या दिवशी ती महाशिवरात्री असो किंवा मग दुसरा तिसरा दिवस असो, नंतरच्या असो किंवा मग आधी असो, ज्यांनी 3 दिवसीय पारायण केलं असेल तर महाशिवरात्रीच्या आधी सुद्धा तरीही चालेल. मग त्यांनी काय करावं तर मग तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. तुम्ही जानवजोड ते भगवान शंकरांना अर्पण करू शकता. मंदिरात जाऊन जानवजोड तर शिदा आहे ना, गहू द्या, 1 किलो साखर द्या. आता जानवजोड म्हणजेच बघा पांढरं वस्त्र द्या. तर जानवजोड तुम्हाला माहिती आहे, हे सगळं भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. तिथे गुरुजी असेल ना तर त्यांना ते दिलं जातं किंवा मग ज्याला गरज आहे ना, गरजूला दान करतानाही समोरच्याला त्याची गरज पाहिजे. तर मग हे वस्त्र हे घेतलं आहे ना तर सामान तुम्ही शिवमंदिरात जाऊन तिथे अर्पण करा. आणि नंतर जर तिथे गुरुजी नसतील ना तर मग तुम्ही सामान उचलून एका गरजूला दान करावं. तर या पद्धतीने अगदी साधा आहे. घरात मग आपल्या शिवपिंड असते ना तर तुम्ही मग दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. खूप काही नाही आहे, फक्त पठण करणं, श्रवण करणं, भगवान शंकरांची उपासना करणं हे खूप महत्त्वाचं आहे. रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप आवर्जून तुम्ही करू शकता. या पद्धतीने आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर या पद्धतीने सगळ्यांनी जेवढं जमेल, बघा महाशिवरात्री खूप मोठा दिवस आहे, तो दिवस सगळ्यात मोठा दिवस मानला गेला आहे आणि आपली पण आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपल्याही घरात सुख शांती नांदावी. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे ना थोडे प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येक देवाने त्याला काही ना अडचणी दिल्या आहेत आणि या अडचणीचा सामना करून या दुःख संकट सगळ्या व्यापाची सामना करताना अध्यात्माची गोडी लागते. परमेश्वराची कृपा असेल
तर मग जगात काहीही शक्य नाही. तर शेवटी तुमचे कर्म पण खूप महत्त्वाचे आहेत. तर जेवढं होईल ना तर तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.